प्रेमासाठी भीक मागितली तर ते मिळेल का? आपण सगळे कधी ना कधी याच अवस्थेतून जात असतो. एखादी व्यक्ती आपल्याला खूप आवडते, आपण तिला मनापासून एकतर्फी प्रेम करतो, पण ती व्यक्ती तितक्याच प्रेमाने आपल्याकडे येत नाही. तेव्हा मनात एकच प्रश्न फिरतो, मी एवढं समजावलं, एवढं प्रयत्न केलं, एवढं तिच्यासाठी केलं, एवढा तिच्यासाठी झुकलो, तरीही का ती बदलत नाही? आणि मग एक दिवस आपण प्रेमासाठी विनवणी करतो, रडतो, भीक मागतो, मला सोडू नकोस, मला तुझं प्रेम हवं आहे, प्लीज ऐक ना. पण खरं सांगायचं तर प्रेम भीक मागून मिळत नाही. भीक मागणं म्हणजे काय? आपण समोरच्याला सांगतो, तुझ्याशिवाय मी काहीच नाही, तू गेलीस तर मी संपलो, माझं अस्तित्व संपेल, मी मरून जाईन. त्या क्षणी आपण स्वतःची किंमत कमी करतो. आपण स्वतःला सांगतो, मी पुरेसा नाही, म्हणून मी तुला मागत आहे, मी तुझ्याशिवाय पूर्ण नाही. आणि इथे सगळा गोंधळ सुरू होतो. प्रेमात दोन माणसं समान असतात, दोघेही एकमेकांना हवे असतात, दोघेही एकमेकांना निवडतात. पण जेव्हा एक जण भीक मागतो आणि दुसरा त्याच्यावर दया करतो, तेव्हा नातं समान राहत नाही. एक वर असतो आणि एक खाली. समोरची व्यक्ती कदाचित एकदा दयेपोटी थांबेल, तुम्हाला हो म्हणेल, कदाचित अपराध भावनेने ठीक आहे आपण दोघं राहूया असं सुद्धा म्हणेल. पण ते प्रेम असतं का? नाही. ती सवय असते, भीती असते, कधी कधी फक्त जबाबदारी असते. चल निभावून घेऊ असं म्हटलं जातं. खरं प्रेम असं म्हणतं, मी तुला निवडतो कारण मला तू हवा आहेस. भीक असं म्हणते, मला सोडू नकोस, नाही तर मी तुटून जाईन, मी तुझ्याशिवाय राहू शकणार नाही, मी जिवंत राहणार नाही. मानसिकदृष्ट्या पाहिलं तर जेव्हा आपण प्रेमासाठी लाचार होतो, तेव्हा आपण समोरच्याला भार वाटायला लागतो. कारण समोरच्याला असं वाटतं, हा माझ्यावर पूर्णपणे अवलंबून आहे, माझ्या एका निर्णयाने याचं आयुष्य कोसळेल. आणि कोणालाच ओझं बनायला आवडत नाही, कितीही प्रेम असलं तरी, जीवापाड प्रेम असलं तरी. खरं आकर्षण कुठे असतं माहित आहे का? ज्या माणसाला स्वतःची किंमत माहित असते ना, आणि जो म्हणतो, मला तू हवा आहेस, पण तुझ्याशिवायही मी उभा राहू शकतो. ही ओढ ऐकायला कठोर वाटते, फारच कटू वाटते, पण याच्यातच खरी ताकद आहे, याच्यातच खरी सत्यता आहे. प्रेमासाठी भीक मागणारा माणूस हळूहळू स्वतःलाच हरवतो. आपले विचार, आपली प्रतिष्ठा, आपली सीमा सगळं बाजूला ठेवतो. फक्त एकच ध्यास, हा माणूस माझ्या आयुष्यात राहिलाच पाहिजे. पण जेव्हा आपण स्वतःला विसरतो, तेव्हा समोरचाही आपल्याला विसरायला लागतो. खरं सांगायचं तर कोणी आपल्याला गमावण्याच्या भीतीने थांबत असेल तर तो आपल्याला मनापासून निवडत नाही, तो फक्त परिस्थितीला शरण जातो. प्रेम निवडीतून येतं, भीतीतून नाही, आदरातून येतं, दयेतून नाही, स्वेच्छेने येतं, लाचारपणातून नाही. म्हणून आज जर तुमचं मन कोणासाठी रडत असेल, तुम्ही वारंवार त्याला मेसेज करत असाल, कॉल करत असाल, प्लीज बोल, प्लीज मला सोडू नकोस असं म्हणत असाल, तर एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा, मी प्रेम मागते की स्वतःची किंमत कमी करतोय? लक्षात ठेवा, जे प्रेम मागावं लागतं ना ते टिकत नाही, जे प्रेम समोरून येतं ना ते मनावर खोलवर बसतं, तेच खरं प्रेम असतं. तुम्ही कुणाच्याही आयुष्यात ऑप्शन नाही, तुमची निवड होण्यास तुम्ही पात्र आहात. भीक मागून कुणीतरी थांबेलही शेवटी, पण प्रेम केलं नक्कीच तो तुमच्या जवळ येईल, तुम्हाला शोधत येईल. आणि खरं प्रेम तेच असतं जे म्हणतं, तू माझ्या आयुष्यात असशील कारण मला तू हवा आहेस. दया म्हणून नाही, सवयीमुळे नाही, भीतीमुळे नाही, तर मी तुला मनापासून प्रेम करतो, हृदयाच्या कप्प्या कप्प्यातून प्रेम करतो.